त्यांचा काही संबंध नाही। दरम्यान पुण्यातल्या जैन समाजाच्या हॉस्टेलवरून सुरू झालेला जागेचा वाद अखेर काहीसा शांत होतोय। मात्र त्याचवेळी गोखले बिल्डरने जागेपोटी देऊ केलेल्या 230 कोटींचं काय होणार हा प्रश्न आहे। बिल्डरकडून ट्रस्टला देण्यात आलेली 230 कोटींची रक्कम गोठवण्यात यावी अशी मागणी धनगेकरांनी केली आहे। ही रक्कम जप्त करत ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। त्यामुळे धर्मादाय आयुक्त नेमका काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान जमिनीचा व्यवहार जवळपास रद्द झालाय। ट्रस्टच्या जागेचा व्यवहार आम्ही रद्द करायला तयार आहे अशी माहिती बिल्डर गोखले यांच्या वतीने कोर्टात देण्यात आलेली। त्याचबरोबर जैन ट्रस्टनेही व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केलाय। तर दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर धर्मादाय आयुक्त निकाल देतील आणि पुढील सुनावणी आता 30 तारखेला होणार आहे। तो व्यवहार रद्द केला तर आता बिल्डरला त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी जैन मुनी यांनी केली। तर जमीन खरेदीसाठी 230 कोटी आले कुठून याची चौकशी व्हायला हवी असं रवींद्र धनगेकरांचं म्हणणं आहे। किस प्रकार का अन्याय नहीं होना चाहिए और मुरलीधर अण्णा मोहोळ ने जो कुछ भी कहा किया मुझे उसका कुछ पता नहीं है, लेकिन यदि उन्होंने सकारात्मक भूमिका हमारे मंदिर को बचाने की भी बनाई है तो हमारे उनके साथ भी हमको उनको मौका देना चाहिए, सुधरने का संभलने का उनको अवसर देना चाहिए। और ये जो फ्रीज करने की बात है वो अपना राजनीतिक विषय है, मुझे पता नहीं इसका, लेकिन जो संपत्ति गोखले की गई है उसको उसकी वापस की जाए, ट्रस्टी उसको पूरा वापस करे जिम्मेदारी के साथ में और ट्रस्टी इस भुगतान को करे ऐसा हम आह्वान करेंगे। त्यांनी जे 230 कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत, याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे 230 कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे। जी बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केले का याची माहिती घेतली पाहिजे। दरम्यान ट्रस्ट संदर्भात नेमके नियम काय आहेत याबद्दल वकील प्रकाश मोरे यांनी माहिती दिली। प्रायव्हेट ट्रस्ट जी तरतूद जी आहे ही तरतूद इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1882च्या कायद्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये प्रायव्हेट पर्सनना म्हणजे क्लोज ग्रुपला एखादा ट्रस्ट स्थापन करता येतो त्याला प्रायव्हेट ट्रस्ट म्हणतात। सो प्रायव्हेट ट्रस्ट जो असतो तो क्लोज ग्रुपसाठी असतो, साधारणतः फॅमिलीसाठी किंवा ग्रुप ऑफ पीपल्स 4, 5, 10। आणि पब्लिक ट्रस्ट असतो, पब्लिक ॲट लार्ज त्याचे फंक्शन्स असतात, त्याचं वेलफेअर पण पब्लिक ॲट लार्ज असतं। त्याचं जे कंट्रोल असतं ते चॅरिटी कमिशनर जे असतात त्यांच्याकडे कंट्रोल असतं, पण प्रायव्हेट ट्रस्टवर डायरेक्ट चॅरिटी कमिशनचं कंट्रोल नसतं।